काही व्यक्तिपदामुळे मोठे होत नाहीत, तर त्यांच्या स्वभावामुळे, जनतेशी असलेल्या नात्यामुळे आणि लोकांसाठी केलेल्या कार्यामुळे जनमानसात अढळ स्थान निर्माण करतात. लोहा कंधार मतदारसंघातील असेच एक लोकप्रिय, शांत, संयमी, हसतमुख आणि जनतेशी आत्मीयतेने जोडलेले नेतृत्व म्हणजे दिलीपदादा धोंडगे. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी विकास कामांना प्राधान्य दिले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक आणि प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पद असो वा नसो, जनतेशी असलेली त्यांची नाळ आजही तितकीच घट्ट आहे. दिलीपदादांना समाजसेवेचा आणि संघर्षाचा समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज, लोहा कंधारचे माजी आमदार आणि किसान परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांनी 4 दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. त्याच लोकाभिमुख विचारांचा वारसा आज दिलीपदादा समर्थपणे पुढे नेत आहेत. आज शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा ठेवत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ते लोहा कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रत्येक भेटीत आपुलकी, प्रत्येक शब्दात विश्वास आणि प्रत्येक कृतीत जनसेवेची बांधिलकी दिसून येते. युवकांना प्रेरणा, शेतकऱ्यांना आधार, ज्येष्ठांचा सन्मान आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न जनतेच्या मनात विश्वास निर्माण करतो. त्यांचे बंधू शिवराज धोंडगे यांच्यासह संपूर्ण धोंडगे परिवार सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहे. लोहा कंधार मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विकासाच्या नव्या संकल्पांसाठी आणि जनतेच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी दिलीपदादा आजही अहोरात्र जनतेमध्ये कार्यरत आहेत. 30 जुलै हा दिवस आहे. जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या लोकप्रिय नेतृत्वाचा वाढदिवस. या मंगलदिनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश आणि लोकसेवेसाठी अधिक सामर्थ्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास आणि सेवेसाठी अखंड प्रवास. दिलीपदादा धोंडगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.